धन्यवाद. संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो. आज जर 2 मिनिटातच बोलतो कारण आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब बोलणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर मतदान एक हो माझी ओळख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आदरणीय डॉक्टर लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे आणि आदरणीय पवार साहेब यांच्याबरोबर मी गेले 10 वर्ष मित्रपक्ष म्हणून काम करत आहे. संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो. राज्यामध्ये जर पाहिलं तर आज लोकशाही वाचवण्याची गरज या देशाला भासलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड करेल. आज काय झाले देशामध्ये, आज आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये मतदान एक झालं, मतमोजणी एक झाली, सांगितली गेली वेगळी. 11:30 वाजता जिल्ह्याची मतमोजणी सांगितली. कोण सांगतं? जिल्ह्याची मतमोजणीच न सांगता विधानसभेची टक्केवारी सांगितली पाहिजे की किती मतदान झालं. 5 ते 6 दरम्यान जे मतदान झालं त्याचा फुगवटा कसा झाला ते सुद्धा जनतेसमोर मांडलं पाहिजे ना. ही भारताची लोकशाही आहे, प्रत्येकाला समान अधिकार आहे. कालच पवार साहेबांनी सांगितलं एका पक्षाला एक मतदान, एका पक्षाला एक मतदान. मी एवढंच सांगतो, आपलं राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर याच्या विचाराचं आहे. हे राज्य गोळवणकर, हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचाराचं नाही. या भाजपाच्या मनात एक आहे आणि पोटात एक आहे. जाता आता एकच वाक्य सांगतो. माजी आमदार म्हणतात या भागातील दलित समाजाला आणि मागासवर्गीय समाजाला दादागिरी केली जाते. मी जाता जाता एवढंच सांगतो, मी माझ्या दलित बांधवांची भेट घेतली, मी माझ्या मागासवर्गीय बांधवांची भेट घेतली. माझा एकही मागासवर्गीय बांधव असं म्हणणं आहे की दादागिरी कोणी केली. विनाकारण चुकीचं या भागामध्ये पसरू नका आणि काही झालं तरी दलितांना मध्ये घेऊ नका अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. जय भीम. थांबतो.